श्रीमंत महापालिका म्हणून ज्याची ओळख आहे त्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या शहर अभियंत्याची उधळपट्टी कशा पद्धतीने असते ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे। खरं म्हटलं तर नवी मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय देखील व्हाईट हाऊस म्हणून ओळखलं जातं, ते मुख्यालय देखील गळतंय। परंतु नवी मुंबई महानगरपालिकेच्या शहर अभियंत्याने वाशीतील ही इमारत उभारलेली आहे। ही इमारतीवरती 8 ते 10 कोटी रुपये खर्च करण्यात आली आणि एक सांस्कृतिक भवन म्हणून किंवा इतर सुविधांसाठी ही इमारत उभारण्यात आली। मात्र इमारत उभारल्यानंतर IIT ने आता याचा रिपोर्ट दिलाय की ही इमारत तात्काळ जमीनदोस्त करा, अन्यथा ही इमारत खाली कोसळू शकते। निकृष्ट दर्जाचं बांधकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण या इमारतीचं जर संपूर्ण प्लॅनिंग बघितलं तर या इमारतीमध्ये 3 मजल्याची इमारत आहे आणि ह्याचा संपूर्ण जो स्लॅब आहे तो संपूर्ण वाकला गेलेला आहे आणि तिन्ही स्लॅब पूर्णपणे वाकले गेलेले आहेत। त्यामुळे ही इमारत कधीही खाली कोसळू शकते असं IITचं म्हणणं आहे। त्याचबरोबर हे सगळं समोर आल्यानंतर देखील म्हणजे तत्कालीन महापालिका आयुक्त डॉक्टर एन रामाराव यांनी देखील या इमारतीची पाहणी केल्यानंतर ही इमारत जमीनदोस्त करा असं देखील त्यांनी म्हटलं होतं। मात्र तसं केलं गेलं नाही, उलट या इमारतीवरती 8-10 कोटी रुपये खर्च करून ही इमारतीचे स्लॅब बेंड झाले आणि हे वाकलेले स्लॅब जे होते त्यांना सपोर्ट करण्यासाठी पुन्हा करोडो रुपये खर्च करून त्याला आयबीम लावण्यात आलेले आहे। म्हणजे एकदा आपण म्हणतो की एकदा चूक झाली असेल, परंतु चूक लक्षात आल्यानंतर देखील पुन्हा चूक करणं हे कितपत योग्य आहे यावरून स्पष्ट होतं। महानगरपालिकेचे जे इंजिनिअरिंग आहेत ते कशा पद्धतीने काम करतात आणि ह्या सर्वसामान्यांच्या पैशाची कशा पद्धतीने उधळपट्टी करतात हे यामध्ये स्पष्ट झालेलं आहे। संपूर्ण ह्याचं RTIच्या माध्यमातून या इमारतीचं IIT कडून जो सर्वेक्षण करण्यात आलं ते फक्त RTI ऍक्टिव्हिस्ट मल्हार देशमुख आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। तुमच्या कधी लक्षात आलं की ही इमारत धोकादायक आहे म्हणून तुम्ही IIT कडे गेलात आणि IIT ने आता त्यावरती काय ताशेरे ओढलेले? मला पहिले तर क्वेश्चन आला की अशी इमारत जी अत्यंत धोकादायक आहे, ज्याला काही सेफ्टी नाही, सगळे इकडे गडदुल्ले बसतात, तर मी याची इन्फॉर्मेशन काढली माहिती अधिकार अंतर्गत। तेव्हा मला हे लक्षात आलं की IIT बॉम्बेचा ह्याच्यामध्ये क्लिअर कट की लोड टेस्ट रिपोर्ट्सवर रिव्ह्यू त्यांनी असा दिला की ही बिल्डिंग ला डिमॉलिश करणं आणि रिकन्स्ट्रक्ट करणं हे महापालिकांनी करावा। ह्याला काय आपण सुधारू नाही शकत या बिल्डिंगला। आणि त्यावेळेसचे 2021 मध्ये सिटी इंजिनियरनी स्वतः याच्यामध्ये नोटिंग पण दिलेली की ही बिल्डिंग पुनर्बांधणी करणे योग्य राहील करून। मग त्याच्यानंतर मी कमिशनर यांना लेखी पत्र पण दिलं की म्हणून की ही बिल्डिंग तो तात्काळ डिमॉलिश करा। उद्या जर इथे काय बरं वाईट झालं त्याला जबाबदार कोण? इथे काय सेफ्टी नाही, सगळे इकडे ड्रग एडिक्ट बसतात। तर म्हणजे महापालिकांनी पावसाळ्याच्या अगोदर ही बिल्डिंग त्वरित जमीनदोस्त करण्यात यावी अशी माझी त्यांच्याकडे विनंती। त्यांनी न केलंच मी मुंबई हायकोर्टामध्ये पण हा विषय घेऊन जाईल। नक्कीच या इमारती समोरच जे रहिवासी राहतात त्यांच्याशी आपण बोलूया। काय नक्की म्हणाल तुम्ही? गेले अनेक वर्ष इथे राहता, एक खूपच शांतता असलेला हा संपूर्ण परिसर आहे, या इमारतीमुळे तुम्हाला काय त्रास होतो? मी इथं गेले 30-35 वर्ष राहतोय आणि ह्या एरियामध्ये माझी एक संघटना पण होती। त्या काळात आम्ही ह्या जागेवर आम्हाला मार्केट नको म्हणून आम्ही असं एक हे केलेलं होतं, कोर्टात अर्ज केला होता, पण कोर्टाने बंदिस्त मार्केटसाठी परमिशन दिली, त्यामुळे आम्हाला काय करता आलं नाही। पण हे मार्केट न होता इथे बिल्डिंगमध्ये अतिशय अनैतिक प्रकार घडत आहेत। असं आहे की इथे रात्रभर गर्दुले नको त्या गोष्टी, दारू पिणारे, लघवीसाठी, संडासाठी इथं खूप लोक येतात। इथं वर जाऊन पाहिलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टीची त्या पूर्तता मिळेल की आम्ही काय बोलतोय। आणि आम्हाला रहिवाशांना संध्याकाळी चालताना येताना सुद्धा त्या लोकांचा खूप त्रास होत असतो आणि ह्या बिल्डिंगच्या आजूबाजूला एवढे कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत त्याच्याकडे कुणीही लक्ष देत नाहीये। तरी म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या वेळोवेळी मी लक्षात आणून दिलं आणि चारही बाजूने पूर्वी पत्रे मारलेले होते, ते पत्रे काढून घेऊन गेले आणि आता नुसतं चारही बाजूने ओपन करून ठेवलेलं आहे। त्यामुळे ऍक्सेस सर्वांना मिळतो आणि कधीही येऊन लोक काहीही करतात। सगळ्यात महत्वाची एक बाब ती आहे की ही इमारत बांधल्या, परंतु या इमारतीचा अनैतिक धंद्यांसाठी त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतोय। गर्दुल्ले, चर्ची हे दिवस रात्र इथे असतात, यामुळे कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी होऊ शकतो। दिवस रात्र इथून शाळकरी मुलं असतील, महाविद्यालयीन मुली असतील किंवा कामावर उशीर येणाऱ्या मुली इथून ये जा करत असतात, त्यामुळे सुरक्षेचा देखील इथे प्रश्न महत्वाचा आहे। सगळ्यात एक महत्वाची बाब ती म्हणजे जर इमारतीचं कन्स्ट्रक्शन किंवा बांधकाम महापालिकेचे इंजिनियर एवढ्या निकृष्टपणे करू शकतात, तर मग शहरात करोडो रुपये खर्च करत असलेल्या रस्त्यांचं बांधकाम किंवा इतर इमारतींचं देखील बांधकाम कशा पद्धतीने झालं असेल हा देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।